विरोधी पक्ष नेता मिळवण्या इतपत सुद्धा संख्याबळ गाठता आलं नाही. त्याने अशा पैचं बोलणं म्हणजे नवीन नवीन विनोद आता मवीच्या नेत्याने सुरू केलं असं पाहायला मिळतं आहे. वास्तवतेपासून खूप दूर गेलेली ही माणसं नेते का अशा पद्धतीने वक्तव्य करतात मला कळू शकत नाही. खास मवे यायला आपला विरोधी पक्ष नेत्यांना निवडता आला, इतकं बहुमत त्यांना प्रचंड अभूतपूर्व बहुमत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मिळालेलं आहे. कुणी काय बोलावं त्याचं जरा पण करा. अलीकडे जरा या निवडणुकीच्या निकालानंतर खूप विनोदवीर तयार झालेत, त्याच्यातले ते एक आहेत. संजय राऊत अजित पवारांची स्तुती करत म्हटलं होतं की अजितदादा हे चांगले अर्थमंत्री आहेत, जे शिस्तप्रिय मंत्री आहेत, जे लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर विभागाचे जे निधी आहे तो वळवण्यात येतोय, त्यावर आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करून एक प्रकारे तुमच्यामध्ये दुबळी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. नाही, आम्ही नेहमीच म्हणत आलो की संजय राऊत साहेबांच्या प्रशस्तीची आम्हाला कोणाला गरज नाही. आम्हाला जनतेने प्रशस्तीपत्रक दिलं आहे, त्यामुळे ते त्यांचा सकाळच्या वेळेचा एक दिवसभराचा कार्यक्रम नक्की करत असतात संजय राऊत साहेब, त्यातला तो एक भाग आहे. त्यापेक्षा काय गांभीर्याने घेण्यासारखं नाही. आणि अजितदादा शिस्तीचे भुकते आहेत. आर्थिक शिस्त त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे आणि एक उत्तम अर्थमंत्री म्हणून वाखाणण्याजोगी त्यांची कामगिरी महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलेली आहे. संजय शिरसाट मात्र नाराज आहे की त्यांच्या विभागातले पैसे ते वळते केले, त्यामुळे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांच्या खात्यातले पैसे वळते करण्यात येतील असंही म्हटलं जात आहे. तर नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांची. मला असं वाटतं या बाबतीमध्ये एकतर उपमुख्यमंत्री अजितदादांनी काल संभाजीनगरमध्ये एका वाक्यात त्याचं उत्तर दिलं आहे आणि त्याहीपेक्षा राज्याचे महसूल मंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा काल पुण्यातून या विषयाच्या बद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या एका माहितीतून साऱ्या गोष्टीचा उलगडा आपल्या सर्वांना होऊ शकतो. ज्यांना समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांचं वाक्य समजून घ्यावं. जे वक्तव्य करतायत त्यांनी बावनकुळे साहेबांचं वक्तव्य नीट ऐकावं. बावनकुळेंचं तुम्ही नाव घेतलं, काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी एक बैठक घेतली, त्याच्यात म्हटलंय की काँग्रेसला खाली करा आणि आपल्याकडे असं ते म्हटलेलं. काँग्रेसचे नेते जर तुमच्यासोबत आले तर आणखी